सगळ्यांना कुतूहल वाटणारा असा एक प्रश्न असतो, तो म्हणजे UPSC क्रॅक करतो आपण आणि तो जो एक पहिला इंटरव्ह्यू आपला असतो, म्हणजे आम्ही जरी दिली नसली तरी एक वेगळं कुतूहल असतं की किती टफ असेल किंवा काय असेल. काय थोडक्यात तो तुमचा अनुभव सांगाल पहिला इंटरव्ह्यू? माझा पहिला इंटरव्ह्यू 2011 मध्ये एप्रिल 2011 मध्ये होता आणि ते पुरुषोत्तम अग्रवाल सरांच्या चेअरपर्सनशिपमध्ये होता. त्यांच्या इतका कणखर व्यक्तिमत्व आहे, मोठे डोळे आणि म्हणजे कोणत्याही, मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून तिथे गेली होती, कॉन्फिडेंट, तयारी चांगली होती आणि तिथे काही प्रश्नांचे उत्तर दिले आणि नंतर डायरेक्टली त्यांनी मला असे विचारले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशाला सोडतात. मी उत्तर दिले देशसेवा आणि मला लोकनीतीमध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि अजून जसे सिव्हिल सेवेचे एक्सपिरियन्स आहेत की देशाची सेवासाठी काय, महिलांसाठी काय करायचे. सडनली त्यांनी माझ्या ते डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म जे असतं ते अशा टेबलवर पटकला आणि सांगितलं कशाला खोटे बोलते, तुला कळालं होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची तुम्ही डेप्युटी गव्हर्नर होऊ शकणार पण गव्हर्नर होणार नाही आणि फक्त IAS झाली तरीही तुम्ही गव्हर्नर होऊ शकणार. आणि खरं सांगा ना, तुम्हाला नोटवर सही करण्याची इच्छा होती आणि ते त्यांनी सांगितले आणि मी खूप घाबरून गेली होती. आय कॅन नेव्हर फॉरगेट द मोमेंट व्हेन ही सेड दॅट you are doing it because you want to become an RBI governor. आणि नंतर बाकी 4 अन्य सदस्य जे होते त्यांनी सुद्धा अनेक प्रश्न विचारले होते आणि खूप इमानदारीने त्यांचे सगळ्यांचे उत्तर दिले. बट अग्रवाल सरांच्या प्रश्न विचारण्याची पद्धत आणि जशा पद्धतीने त्यांनी ते प्रश्न, म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा हे विचार नव्हता की असं काही की हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर फक्त डेप्युटी गव्हर्नर पर्यंत जाऊ शकतो आणि IAS मध्ये आता सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर एक IAS अधिकारी आहेत. म्हणून ते विचार सुद्धा त्यांच्या डोक्यात येणे आणि जशा पद्धतीने त्यांनी सांगितलं ते खूप रोमांचक अनुभव आहे.